धर्माचा पाय तोडण्याचा प्रयत्न करतोय, नव्हे तर एका धेनुवर वार करण्याचा प्रयत्न करतोय. कोण आहेस तू? युगपुरुष, महापुरुष, कल्पविकल्पाची देवता, कल्पविकल्पाची देवता देव. आपल्या देवतत्वाला राजा परीक्षितचा प्रणाम. सातारी प्रासादिक भजन मंडळ तुषार पालव यांनी माझ्या कलेसाठी बहुमोल पारितोषिक दिले. तुषार पालव यांचे आभार मानून बहुमोल बक्षिसाचा स्वीकार. मनात संभ्रम निर्माण झाला किंवा अनेक गायीवर अत्याचार होतोय. कुठे एक शूद्र या सरस्वती नदीच्या काठी अनेक गायीचा मारहाण करतोय. हे वृत्तांत माझ्या कानाला निघालो. पहिलं तर काय बिचारा एका पायाचा वृषभाचा तुम्ही मारण्यासाठी प्रसंगावर होता. त्या दोन अक्षरांनी आपलं काय म्हणते या खेळूच्या पाठीमागं मी लागलोय. नवे नवे तर हे वृषभ त्या एका पायावर वास करा. हा वृषभ त्या वृषभाचा एक पाय त्याच्या त्यापासून अलग करण्याचा मी प्रयत्न करतोय. मला एक कारण आहे. काय वृषभावतारी तो दुसरा तिसरा कुणी असो साक्षात भगवानची देवता, धर्मदेवता आहे. धर्म ही सुद्धा देवता आणि जी वृषभाच्या रूपानं आहे. संप्रत एका पायावर धर्म आहे आणि याच धर्मराजांवर वार करण्यासाठी तुम्ही तत्पर होतात. तुमच्या देवदेवताची वार तुमचे स्वर्ग साम्राज्यात ठेवले असते तर बरं होतं. या मृत्यूलोकात चक्रवर्ती सम्राट राजा परीक्षित आहे. या मृत्यूलोकात तुमची देवतांची भांडणं दिसतात. हे मानवा, हे भूपालका, हे भांडण घेऊन मी या भूमंडळावर का उतरलोय याला सुद्धा कारण आहे. आणि जो धर्म म्हणून लढलाय तो या विश्वात आपल्या धर्माची तत्व या विश्वात पसरवतोय. आणि ती धर्माची तत्व या विश्वात पसरवल्यामुळे जो तो धर्मानं वागतोय ती देवता या भूमंडळावर उतरली आहे. म्हणून त्या देवतेचं तत्व मला कमी करायचंय, त्याचं तेज मला कमी करायचं आणि म्हणून मी असं करतोय. निश्चितच त्यांचं तेज कमी करा याबद्दल राजा परीक्षितचा दुमत नाही. पण जर का कलियुगात तुम्ही इथं या मृत्यूलोकात अवतीर्ण झाला असाल आणि जर का प्रत्येक जन्ममानवाच्या जीवनात तुमच्या कल्पविकल्पानं जर का प्रवेश केला असेल तर माझी जनता एकमेकात भांडणं सुरू करतील, एकमेकांच्या वादाचा जिंकतील, अधर्माला सुरुवात होईल. मग चक्रवर्ती राजानं काय म्हणून प्रत्येकाला उत्तर द्यावं तेव्हा जाणार होतोय. हा मृत्यूलोक हे माझं साम्राज्य सोडा हे आपण संतान राजा परीक्षित ऐक, मी काय चाललोय मागा जाण्यात आलेलं साक्षात कलियुग या भूमंडळावर रवाना झालंय. आणि म्हणून त्याचा तुम्हाला पगडा तुमच्या बरोबर तुम्ही मनाला स्वयंचाराने वाटेल कसं वागणार असं नव्हे. ज्ञान भक्ती वैराग्य ज्या ठिकाणी आहे तिथं कलिदेवतेनं मंचावर करू नये, कलिदेवतेला प्रवेश करू नये. मग असं असताना त्यांना तुम्ही तिथं प्रवेश करून राहिला असाल तर मग आम्ही काय करावं? हे राजा या भूमंडळावर मी श्रेष्ठ आहे. या भूमंडळाचा राजा म्हणून तू जर असला तरी या भूमंडळावर प्रत्येक मानव अधर्माने चाले, अधर्माने वागे आणि त्याच्यासाठी माझे प्रयत्न कल्पविकल्पाचं जिथं जाणं होतं तिथं नकाम्य होईना. तुम्ही नाही म्हणालात तरी केवळ तिथं भांडणं सुरू होणार, तिथं केस सुरू होणार, तिथं केवळ दुष्टांचा वावर होणार. अर्थात केवळ मान्यबाई त्या कलिदेवानं स्वतःच्या बहिणीचा वापर केला आणि तेव्हा बहिणीशी संध करून मुलांना जन्म दिला. तो कलिदेव किती नीच दर्जाचा आहे, किती कनिष्ठ वर्गाचा आहे हे मला वाटतं करायला लावलं. मी नीच आहे, उच्च आहे. हे माझा पगडा तुमच्यावर उठून दाखवणार आहे. माझे रणरंग काय हे तुम्हाला दाखवून देणार आहे.
मी राजा कुरुकुळात दिला अर्थात माझ्या पूर्वजांनी जी धर्मनिष्ठा अवलंबन केली त्याचा आदर मी नाही करणार. तुम्ही मला नतमस्तक घालात तुम्ही शरण जरी आलात तरी मी तुम्हाला प्रणाम करतो. प्रणाम कर. पण आता मी काय करू? मी कुठे जाऊ? थांबा पुढे. मी पण म्हणालो तुम्हाला मी प्रणाम केला पण मृत्यूलोकात तुम्हाला स्थैर्य नाही. संपूर्ण पृथ्वीवर या भारत भूमीवर राज्य आमचं आहे. तेव्हा चला जागा सोडा आणि देव दरबारी तुमच्या वस्तीस्थानापर्यंत हळूहळू निघायला सुरू. अरे काय म्हणतोस का? अर्थातच जागा सोडू म्हणजे माझी किंमत नाही. तुमची किंमत तुम्ही करता. तुम्ही दोनाचा की एकाचा आहे मला कळत नाही. तेव्हा मला जाणवे, मला सांग, मी माझ्या बापाचा आणि माझ्या आईचा, पण माझा बाप आणि आई दोघी भावा बहिणी म्हणून मी दोनाचा की एकाचा आहे मला कळत नाही. आता बाप आणि आई भाऊ बहीण मग तुम्हाला मुलं झाली ती कुणापासून? आमच्या बहिणीपासूनच ना. म्हणजे दुरुक्ती तुमची भगिनी आणि जन्माला घातला तो भय आणि चिंता. म्हणजे भाऊ आणि बहिणी जर हे व्यभिचार करतात तर मृत्यूलोकात जनमानवात तुम्ही काय सुरू आमचे पूर्वज तसंच करत आले. पूर्व तुमच्या तुमच्या कुणाचा माझ्याशी कुठलाही संबंध नाही. आम्ही धर्मनिष्ठ आहोत. तेव्हा तुम्ही जागा सोडा आणि तुम्ही संपूर्ण भूमंडळाचा भूपालक तू आहे. या संपूर्ण पृथ्वीवर तुझं राज्य आहे. अरे या पृथ्वीवर जर मी राहू नको तर मी राहू तरी कुठे? तुझ्या पाया पडतो, तुझे चरण धरतो, पण मला काहीतरी स्थान राहिलंय. एवढा मोठा परम पूज्य देव गुरु असा गुरुजावर येऊन यातना परम पूज्य तर कसं होणार? राजा परीक्षित, या कलियुगात मृत्यूलोकात जर आपण नीती धर्माने वागणार असाल तर मी स्थान आपल्याला देतोय. पहिलं स्थान मदिरा. दुसरं स्थान जुगार. तिसरं स्थान व्यभिचार आणि चौथं स्थान हिंसा. या 4 ठिकाणी कलियुग आपल्याला वावरण्याची, राहण्याची, खेळण्याची, बागडण्याची मुभा राजा परीक्षितनं बहाल केली. बरोबर मी राहू. जिथं 4 प्रकारचा अधर्म चालतो तिथं मी राहू. अर्थात काही हरकत नाही. जिथं 4 प्रकारचा अधर्म चालतोय तिथं मी जागा आवडल्या नाही. तसं नाही. काय म्हणाला, मध्य आहे तिथं मी राहू. जुगार गाविडाबरोबर मी राहू. ते जुगारी आहेत त्याच्याबरोबर मी राहू. जे व्यभिचार करतात त्याच्याबरोबर मी राहू आणि जे हिंसा करतात त्याच्याबरोबर मी राहू. पण काय आहे, इथे सगळे दुर्जनच येणार. एखादा तरी सज्जन येईल अशी एक तरी मला जागा दे. म्हणजे 4 स्थान कशाची आहे? सगळी दुर्जनांची. हो. हा, तुझे पिता कोण? अर्थातच दुर्जन. क्रोध. हो. तुझी आई कोण? दुरुक्ती. अरे मग दुर्जनांच्या संगतीत लहानाचा मोठ्या जणाला सद्गुणाची जागा कशाला? चांगल्या माणसाची, चांगल्या धर्मनिष्ठ तत्वांची जागा कशाला? अरे आई हिंसा
पाप मग तिथं तुम्ही राहा ना. अरे 18.5 पाप आहे. हो आणि ते पाप जर भरलं पाहिजे तर मी सज्जन बरोबर राहायला नको. तोच तुझ्या कपाळावर येणार. मारून सांगतो. म्हणजे 1.5 विश्व पुण्य तरी जागा हवी. एवढी जागा तुला 18.5 विश्व पापाची असताना 1.5 विश्व पुण्यात म्हणजे 20 विश्व पुण्य हे अखिल विश्वात मान्यत्वास आहे. निश्चित. मग त्या 1.5 विश्वातही हात धुवून घ्या. मला फक्त एकच जागा दे. एकच जागा जिथं फक्त सज्जन आला पाहिजे. एका काकुतीनं एका देवानं माझ्याकडे याचना करणं मला आवडत नाही. पण माझे हात जोडून त्यांची विनंती आहे. मी आपल्या अधर्म ठिकाणीच आपल्याला मी तुम्हाला जागा दिली. तर आमच्या कुळच आहे ते अधर्म कुळ. अधर्म कुळातच आपला जन्म झाला. तेव्हा माझ्या शांततेच्या वातावरणात कधी किरमिश निर्माण करण्याचा कुणाच्याही मनाचा त्रागा वाढवून कुणालाही अधर्माकडे झुकवायला लावू नका. देतोय आपल्याला एका ठिकाणी स्थान. आणि देव हे हस्तिनापूर साम्राज्याचा नव्हे तर समस्त भारत भूमीचा राजा परीक्षित आपल्याला स्थान देतोय. आपल्याला 5वी जागा देतोय. मद्य जुगार व्यभिचार आणि 4थं म्हणजे हिंसा आणि 5वं स्थान सुवर्ण सोनं या सुवर्णात स्थान देतोय. सोन्यातही आनंदी आहात. सोन्यात मी राहणार आहे. सोन्यात मी राहणार आहे. एका तरी चांगल्या ठिकाणी ठेवूया. येतोय. निदान तुमच्यात काहीतरी बदल होईल. येतोय. सोन्यात राहील. मी सोन्यात आहे. लक्षात ठेव. मी सोन्यात आहे. नागूरच्या महालक्ष्मी मंदिरात पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी नारदाची भूमिका केली. मला चेहऱ्याला रंग लावायला